म्हणून आपण आपलं सगळं गहाण ठेवलंय, पण तीच फॅक्टरी नीट सांभाळली जाते ना। म्हणजे कधी कधी वाटतं ना, आपण इंद्राला एवढ्या लवकर एमडी बनवून घाई तर नाही ना केली। माझ्यापेक्षा तुमचा जास्त विश्वास आहे इंद्रावरती। आहे नाही, होता होता। हो, मला आता वाटतंय तुम्ही इंद्राऐवजी विक्रांतला एमडी करायला हवं। हे तुम्ही बोलताय मालती? तुम्ही शंका घेताय इंद्राच्या कुवतीवरती? तुमचा विश्वास नाही का आता इंद्रावरती? अहो तसं नाही, अगदीच विश्वास नाही अशातला भाग नाही आहे ना। पण समजा उद्या काही कमी जास्त झालं, आपण गहाण ठेवलेलं सगळं गमावून बसलो तर इंद्राला झेपेल काय सगळं? आयुष्यात तो ही गोष्ट कधीच विसरू शकणार नाही, कायम त्रास होत राहिलो त्याला। आशाने ना आत्मविश्वास गमावून बसेल तो। मग तुमचं काय, तुमची काय इच्छा आहे? मला असं वाटतंय तुम्ही आता पेपर बनवा आणि इंद्राला विक्रांतला। तुमचं म्हणणं मला अजिबात योग्य वाटत नाहीये। हो, कालच्या एका प्रसंगावरनं इंद्राला दोष देणं चुकीचं आहे, कारण आजवर इंद्रानं स्वतःची कुवत, स्वतःची ॲबिलिटी, योग्यता, पात्रता सिद्ध केली आहे। अहो आजवर सगळं निभावलं म्हणजे पुढे जाऊन त्याला जमेलच असं नाही ना। तुम्ही विसरू नका, आपलं सगळंच काही गहाण आहे। पण तरीही तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे करण्याची काही गरज नाहीये। हे बघा, तुम्ही जरी गोष्ट केलीत ना तर मी तुमचं सगळं ऐकायला तयार। मी आपल्यात झालेले वादही विसरून आणि इतकंच नाही, तुमच्या इच्छेप्रमाणे मी राणीलाही स्वीकारे, महाडिकांच्या सोन्याचा मान दे, पण तुम्ही माझं ऐकाल। इंद्राला ही खुर्ची नको। काय झाले काय तुम्हाला मालती? तुम्ही असा विचार करताय? हो, कारण मला ना काळजी वाटते, फक्त आणि फक्त काळजी वाटते आता। मला महाडिकांची कुठलीच गोष्ट गहाण राहिलेली नकोय। हे बघा, आपल्यात वाद आहेत, मतभेद आहेत, माझ्या तुमच्याबद्दल अनेक तक्रारी असते, पण मला माहिती हो या फॅक्टरीसाठी तुम्ही किती कष्ट उपसलेत, जीवाचं रान केलेत तुम्ही।